जय श्रीराम मित्रांनो, राजपाल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व हिंदू बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. तर आजचा शेतकऱ्याचा दिवस आपण चालू होते शेण पाणी वैरण करून आपण चाललोय तणनाशक फवारा. 3-4 म्हणजे कमीत कमी 8-10 दिवस झाले मित्रांनो तणनाशक फवारा म्हणून ऊसाला. कारण बियाण्याला ठेवलेला ऊस आहे, आपल्याला ह्या रानामध्ये ऊस लावायचा बघा, ह्या मकाच्या रानात. तर आता चालू आहे आपण तणनाशक फवारा. करता एक कशी एक बकेट आणि समोर फवारा घेऊन चालले. 1 मिनिट मित्रांनो, चाललोय खाली. तर असं की भयानक गवत झाली बघा मित्रांनो. फवारा पर्याय नाही. फवारलं आत्ता फवारलं की पुन्हा काहीच टेन्शन नाही, फार ऊसतोडीपर्यंत. तर चला मित्रांनो, नदीवर जाऊ आणि ह्याच्यात पाणी भरू, औषध करू आणि फवारा चालू करू. चलो. मित्रांनो, आपण नदीच्या अतिशय जवळ आलेलो आहे. आपण नदीच्या काठालाच ठेवून दोन्ही पण फवारे म्हणतो फवारा आणि असं बकेटात पाणी घेऊन जायचं बघा. आणि औषध पण इथंच करायचं आणि असे बापरे, आणि चालू करायची फवारणी. टाड्या 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 टाड्या. हे आपलं खाल्लं सोयाबीन आहे बघा मित्रांनो, थोडंसं पातळ आहे. आता गवत आले बघा जास्त. ही पाऊस काही सुदृढ नाही गेले, खुरपण्यासाठी थोडे खडे कोपरे राहिलेत मित्रांनो. तर आपण हेच नदीच्या काठाला आलो बघा आपण अशा प्रकारे. कसलं सुंदर दृश्य आहे बघा मित्रांनो. तर खड्डा केला आपण JCB ना, इथं वळण फुटून आलं बघा मित्रांनो, रिफ्लेक्शन होत आहे. तर नदीतून बघा संकेत कसा चाललाय बगड्यावानी. होणार होता थोडक्यात राहील. मित्रांनो, फवारा गेला आहे आपला. आपण आता पाणी करून घेऊ. चालू झाला बघा अशा प्रकारे आपला फवारा. तर मित्रांनो, असा आपला ऊस आहे बेण्यासाठी ठेवलेला आहे बघा मित्रांनो. आपल्याला वरल्या वाटणीमध्ये ऊस लावायचे, त्यामुळे इथे ऊस ठेवला. तुरीवर लावतो आपण ऊस, कारण तोपर्यंत वाटा सगळ्या वाळलेल्या असतात. म्हणजे ट्रॅक्टर बिक्टरचा काही प्रॉब्लेम येत नाही. मित्रांनो, आपण ही मटेरियल पुढे घेऊन जावं लागेल. तर मित्रांनो, आपल्या अशा तऱ्हेने फवारणी झालेली आहे आणि आपल्याला काय काय करायचे आता आल्यावर करू वाटते. हे कुट्टी करायची आहे. कुट्टी कडब्याच्या पेंड्या घ्यायच्या, वैरंत्र आणून ठेवल्या, कुट्टी करावं. दुसरं काम आपण जनावर सोडू. आपल्या गायची तब्येत बघा अशा प्रकारे झालेली आहे. व्यवस्थित वैरण वगैरे खावलेली आहे, बरं कमी प्रमाणातच खावलेली आहे मित्रांनो, जास्त काही नाही. थोडा थोडा मार लागलेला आहे मित्रांनो बस.
औषध पाणी चालू आहे. बघू आता वरच्यावर कमी झाले आहेत तर आपल्याला जनावरं सोडायची आहेत. चेहऱ्यावर एक निराशाजनक वातावरण आहे मित्रांनो. जे आपल्या मनात गोष्ट होती ती साध्य होऊच शकणार नाही मित्रांनो. तुमच्या संग गप्पा नाही मित्रांनो. आपण सोडू ही नवीन गोर आणि ही आपल्या मागची गाय. तर गायला चालू होती इकडून काय न्यायला जमणार नाही, कारण का इकडून तणनाशक फवारलेलं आहे. आपल्याला न्यावं लागेल तर इकडून असंच इकडं. चला सोडू आपण गाय आणि गोर. चले मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मनासारखी गोष्ट जर होईना गेली तर कसं वाटतंय बरं. सगळं होत आलं, शिजलं होतं, ताटात वाढलं होतं, फक्त असं घास घेऊन असं खायचं होतं. तिथून आपल्या हातातून घास निसटला मित्रांनो. काय माहीत कशानं निसटला, काही काय मार्ग नाही. कुठं चूक झाली आपली काही कळायच मार्ग नाही मित्रांनो. आणि आपण बसलो विचार करीत, काय झालं आपल्या हातून, चूक घडली मित्रांनो. माझं स्वप्न होतं, ते स्वप्न साकार होत आलं तर थोडक्यावर राहिलं तर मित्रांनो. डिस्टर्ब आहे मी कंप्लीट 3-4 दिवस झालं. कुठलाच व्हिडिओ किंवा ब्लॉग बनवून वाटणार गेले मित्रांनो. असंच ते स्वप्न पूर्ण होणं, ते स्वप्नच आपलं दचकून जाग आल्यासारखं झालं मित्रांनो. आपलं स्वप्न एखाद्या मिठाच्या खड्यावर इगरून गेलं, काहीच नाही. हे करेंट लागते का गाई तिकडं. बोर तर काढले सळवाले, सारखं डिपुकड चालले. तुला करंट लागल्यावर कळेल मग. झंझणा मग आल्या का, झंझणा सांगतात मग कळेल करंट का राहते का नाही मित्रांनो. इकडं खायचं सोडून देऊन इकडे एवढं आहे की चराया. इकडं नाही का एवढं चराया, इकडं खायचं सगळं पूर्ण असं इथून एवढं आपलं पडक आहे का नाही मित्रांनो. खरं आहे का. ती द्यायची सोडून देऊन उगं डिपुकड काय डिपुकड. आईला पितेस का अरे, पाणी प्यायलास का तिथं, खड्ड्यातलं पाणी प्यायलास तू. पे पाणी, तुझं पोट भरले वाटावे. बरं बांधलंय आपण असंच टाइमपास म्हणून आपण कंच भाजवले. त्यासाठी लागते लिंबू आणि मीठ. लिंबू इथं आहेत, लिंबू घेऊत जवळ आपण कंच खाऊ मजेदार. एक मोठा घेऊ का बारका, मोठाच घेऊ. संकेत मनी म्याव रानू. हे म्हणे तू काय मध्ये इथे चालू होतं बघा भाजणं कंच. संकेतला पळलं बघा, चटका बसला. येळी कुठं आहे रे, इकडा लिंबू चिरू नंबर 1चा. कणीस खायला या दोस्तानू. असं मीठ घ्यायचं लिंबूला, असं गोल फिरवायचं त्याला. त्याचा बिया काढून टाका बरं. त्याचा बिया सहित खाचा. सकाळ टट्टी वाट बाहेर येते का मग. असं मस्त लावायचं. हो मीठ तोंडाला पाणी सुटले का.
असं खायचं. या मित्रांनो कसं खायला गरम गरम. हा शेतकऱ्याची मजा. मीठ लावून भर भर लागले. मीठ लावले. या खायला बघा. एवढं जोरात खाल्लं लागू नये. उद्या सकाळ नक्की टट्टी वाटून ते दाणे दाणे येणार आहेत बघा. सकाळचं काही खरं नाही आपलं. नंबर 1 शेतकरी असल्याचा हे फायदा असतो बघा. म्हणाल तेव्हा मुगाची शेंगा, मकाची कणस बरं त्यांच्या प्लेटमध्ये बरं. नंतर तुम्ही आत्ता मुगाची शेंगा म्हणता. आता कुठल्या मुगाची शेंगा? आता मुगाची कणस. सोयाबीनची शेंगा मी फ्राय करते नंतर बरं. मजेदार. नंबर 1. व्हिडिओ खाल्ला बा. हा गावातून फोन आला मित्राचा. गावात या म्हणून फोन येऊन बी थोडा वेळ गेला. का गेला वेळ? आपलं गोरं सुटलं मित्रांनो. ते घेतलं सोयाबीन. मी असं उचला तो गोरं इथून दिसलं बघ मला. थांबा थांबा 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. असंच हो का इथवर चालतो. एवढ्यात गोरं सुटल्याला दिसलं मला. हो का हे आपलं गोरं सुटलं तर आत्ताच बांधलंय बघा. कसं बघा टकमक बस आता. आणि गोरं सुटल्यामुळं सोयाबीनमध्ये गेलं. समजून आणलं आणि त्याला बांधलं. चला गावात. चला तर गावात जाऊ मित्रांनो.